समग्र शिक्षा आंदोलनाचे 58 दिवस झाले आहेत. काय सरकारला प्रतीक्षा आहे आंदोलनकर्त्यांच्या मरणाची? प्रगतिशील महाराष्ट्रात महिला पहिल्यांदाच मुंडन करणार असून ही स्थिती खुद्द राज्य सरकारने शिक्षण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आणली आहे. दिनांक 9 मार्च 2026 पासून राज्यातील समग्र शिक्षा अभियानाचे 3000 कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. यापूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एप्रिल 20 रोजी पुरुषांनी मुंडन आंदोलन केले होते. आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर सरकार आंदोलनकर्त्यांची दखल घेणार का, असा प्रश्न आझाद मैदानावर मागील 58 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे आता कंत्राटी महिला कर्मचारी आपले केशोपन करून सरकारला जाग आणण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असल्याचे संघर्ष समितीच्या निवेदनातून स्पष्ट केले आहे. लाडक्या बहिणींवर ही वेळ का आली? देशात लाडकी बहीण व महिला आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना प्रगतिशील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या रास्त मागण्यांसाठी 58 दिवस उपोषण व इतर आंदोलन करावे लागत आहे. उन्हाच्या तडाख्यात 58 दिवसांच्या आंदोलनानंतर सुद्धा एकाही मंत्र्याने दखल घेतली नसल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी महिला मुंडन आंदोलनाचा इशारा दिला आहे. 7 तारखेपर्यंत सरकारने नियमित करण्यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास 8 मे रोजी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व महिला कर्मचारी मुंडन करणार असल्याचे निवेदन शासनास सादर केले आहे. मागील 20 ते 25 वर्षांपासूनची प्रतीक्षा. 58 दिवसांचे उपोषण. मागील 20 ते 25 वर्षांपासून शासन सेवेत कायम होण्याची प्रतीक्षा करणारे समग्र शिक्षा अभियानाचे 3000 कर्मचारी 9 मार्च पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि अन्नत्याग करत आहेत. दुजाभावाची भावना. विशेष म्हणजे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत दिव्यांग विभागातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना 2024 मध्ये सेवेत नियमित करण्यात आले. एकाच अभियानातील अर्धे कर्मचारी कायम आणि सेवाज्येष्ठ कर्मचारी कंत्राटी असल्याने राज्यात असंतोषाचे वातावरण आहे. 257 कर्मचाऱ्यांचा मृत्यू. सन 2001 पासून समग्र शिक्षा अभियान सुरू झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून कंत्राटी तत्वावर अनेक पदे भरली गेली. गत 20 ते 25 वर्षांत प्रत्यक्ष सेवेदरम्यान तब्बल 257 कर्मचारी विविध कारणाने मृत्युमुखी पडले आहेत. या कर्मचाऱ्यांना मानधनशिवाय शासनाची कोणतीही सोय वा सुविधा मिळत नाही. अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून उर्वरित उंबरठ्यावर आहेत. आंदोलनाचे 58 दिवस. सरकारचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी खालील विविध मार्ग अवलंबले. कधी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली, कधी रस्ता रोको, वृक्ष चढाई, थाळीनाद, पुरुषांचे मुंडन आंदोलन, तर कधी गाण्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले. 58 दिवसांत अनेक खासदार, आमदार, विविध पक्ष व संघटनांचे नेते आझाद मैदानावर आले. मात्र मंत्रिमंडळातील एकही मंत्री आझाद मैदानावर फिरकला नाही हे विशेष. मुख्यमंत्र्यांनीही दिले होते आश्वासन. विरोधी पक्षामध्ये असताना भाजपमधील सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी 2008 पासून समग्र शिक्षा आंदोलनाचे नेतृत्व करत तत्कालीन सरकारवर आसूड ओढले होते. 2012 मध्ये आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये कायम करण्याचे अभिवचन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आज 12 निमित्ताने या सरकार तोंडात आली. नव्याने आमच्याशी करार करा, तुम्हाला रस्त्यावर यावं लागणार नाही. तुमचे 5 प्रतिनिधी त्या दिवशी आमचं सरकार येईल, आमच्या चेंबर मध्ये येतील. नाथाभाऊ, सुधीर भाऊ आणि विनोदजी तुम्हाला आल्याबरोबर. 2025 मध्ये हिवाळी अधिवेशनाच्या आंदोलनादरम्यान स्वतः मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचे उपोषण सोडण्यासाठी कायमचे आश्वासन दिले होते. निर्णय मुख्यमंत्रीच घेणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भातील गठीत शासकीय अभ्यास समितीने आपला अंतिम अहवाल शासनाला तसेच प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 11 मार्चला सोपविला. त्यात अशी शिफारस करण्यात आली आहे की ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 10 वर्षे व अधिक काळ झाला असेल त्यांना शासन सेवेत सामावून समायोजन घेण्यात यावे. मात्र प्रत्येक वेळी आमदार मंत्र्यांची भेट घेतली असता तुमचा निर्णय अंतिम टप्प्यात असून शेवटचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असे बोलले जाते. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते तेव्हा ते देखील तुमचे परमनंटचे काम नक्की करतो असे आश्वासन देतात. समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने उभारलेला हा शेवटचा लढा असून जोपर्यंत शासन सेवेत कायम केल्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी शपथ दररोज हे कर्मचारी अध्यक्ष योगिता बलाक्षे व उपाध्यक्ष शिवकरण गोसावी यांच्या नेतृत्वात घेत आहेत.